आहोत. जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये मृत पावलेली जनावरं, गायब झालेली जनावरं, या जनावरांची नुकसान भरपाई अखेर मंजूर करण्यात आलेली आहे. परंतु ही नुकसान भरपाई मंजूर केली जात असताना याच्यामध्ये जे काही महत्वाच्या अशा अटी शर्ती होत्या की फक्त 3 जनावरांनाच किंवा फक्त 20 शेळ्या किंवा 10 शेळ्या किंवा अमुक अमुक कोंबड्यालाच ही नुकसान भरपाई दिली जाणार, हे सर्व निकष आता हटवण्यात आलेले आहेत. आणि जेवढी जनावरं दगावली किंवा जेवढी जनावरं गायब झाली किंवा जेवढ्या शेळ्या मेंढ्या मरत पावल्या, त्या सर्वांची नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याचे दर निकष सर्व ठरवण्यात आलेले आहेत. आणि याच्यासाठी आज 27 मार्च 2026 रोजी एक नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करून या नुकसानग्रस्त झालेल्या, बाधित झालेल्या शेतकऱ्यांना, या पशुपालकांना मदत देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. तर एकंदरीत काय शासन निर्णय, कशा प्रकारे नुकसान भरपाई दिली जाणार आहे, नुकसान भरपाईचे दर काय असणार आहेत, हे सर्व आपण सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलं होतं की जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आणि अतिवृष्टी झालेली होती. याच्यामुळे धाराशिव असेल, सोलापूर असेल, नांदेड असेल, बीड असेल, अनेक भागामध्ये जनावरं वाहून गेलेली होती. आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही दर निश्चित करण्यात आलेले आहेत, त्याच्यामध्ये जर गोट्याचं नुकसान झालेलं असेल तर प्रति गोटा 3,000 रुपये, दुधाळ जनावर असतील तर प्रति जनावर 37,500 रुपये, ओढकाम करणारे जनावर असतील तर 32,000 रुपये प्रति जनावर, लहान जनावर असतील तर त्याला 20,000 रुपये प्रति जनावर, शेळी मेंढी असेल तर 4,000 रुपये प्रति शेळी मेंढी, आणि कुक्कुटपालनामध्ये प्रति कोंबडी 100 रुपये, अशा प्रकारे हे दर निश्चित करण्यात आलेले आहेत. मात्र हे दर निश्चित केले जात असताना याच्यामध्ये दिलासा काय दिलेला आहे की याच्यामध्ये अल्प, अत्यल्प किंवा भूमीहीन वगैरे वगैरे जे काही अटी होत्या जमिनीच्या वगैरे, त्या जमिनीच्या अटी लागू राहणार नाहीत. याच्यामध्ये ज्यांचं कुणाचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व नुकसानग्रस्त पशुपालकांना ही मदत दिली जाणार आहे. प्रत्येक पशुपालकाला कमाल 3 मोठ्या दुधाळ ओढकाम करणाऱ्या जनावरांच्या ऐवजी आता जेवढी मृत झालेली आहेत, बेपत्ता झालेली आहेत, तेवढ्या पूर्ण जनावरांची मदत दिली जाणार आहे. प्रत्येक पशुपालकांना 6 ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांऐवजी मृत बेपत्ता झालेली सर्व जनावरांची मदत या ठिकाणी मिळणार आहे. प्रत्येक पशुपालकांना कमाल 30 शेळ्या, जे काही 8 होती दुधाळ जनावरांऐवजी, ती आता जेवढी मृत झालेली जनावर आहेत तेवढी त्या ठिकाणी मिळणार आहेत. 100 कुक्कुट पक्षासाठी 10,000 रुपयाच्या मर्यादेमध्ये जे काही अनुदान दिलं जात होतं, त्याच्याऐवजी आता मृत बेपत्ता झालेली जी काही सर्व कुक्कुट पक्षी असतील त्यांची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे. हे एक महत्वाचे, अतिशय महत्वाचे असे बदल करण्यात आलेले आहेत, ज्याच्यासाठी हा इतका वेळ गेलेला आहे. याच्यानंतर मृत पशुधनाची खातरजमा कशी केली जाणार आहे? अतिवृष्टीमुळे पुरात मृत पावलेल्या, वाहून गेलेल्या पशुधनाची किमान खालीलपैकी एका ठिकाणी नोंद असणं आवश्यक असणार आहे. राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गत पशुधन ऍपवरती नोंदणी, म्हणजे जनावरांचे ऍटलिस्ट बिल्ले त्याच्या कानामध्ये लावलेले असावेत. नसेल तर 21वी पशुगणनेतील त्याची नोंद असावी. नसेल तर पशुसंवर्धन विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या नियतकालिक लसीकरणाच्या नोंदवहीमध्ये नोंद असावी. ऑनलाईन नोंदी असाव्यात. विमा कंपनीकडे विमा काढल्याची नोंद असावी किंवा दूध अनुदान योजनेत समाविष्ट असलेले पशुधन आणि त्यांचे मालक याची नोंद, अशा प्रकारची कुठली तरी एक नोंद त्या जनावरांची असणं आवश्यक असणार आहे. याचबरोबर पंचनामा, मृत पशुधनाच्या संदर्भात शवविच्छेदन अहवाल मदतीसाठी ग्राह्य धरण्यात यावा. याच्यामध्ये वरील जे काही 5 अटी दिलेले आहेत की नोंद असण्याबाबतचा, एका ठिकाणी नोंद असलेल्या मृत झालेल्या अथवा पशुधन वाहून गेलेले असल्यामुळे त्याचा शोध लागत नाही, तपास लागत नाही, अशा पशुधनाच्या बाबतीत संबंधित पशुपालकास मदत मिळण्यासाठी खालील अधिकाऱ्याच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात यावा. कोण अधिकारी असणार आहेत याच्यासाठी? स्थानिक पशुधन विकास अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, गाव पातळीवरील सहकारी दूध संघाचे संचालक आणि संबंधित पशुधनाचे मालक यांचा एक पंचनामा त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याच्या संदर्भातील अहवाल सादर केला जाईल. सर्वसाधारण सूचना याच्यासाठी दिलेल्या आहेत. मृत अथवा बेपत्ता असलेल्या विमाकृत पशुधनास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई अनुदेय असल्यास संबंधित पशुपालक मदतीसाठी पात्र राहणार नाही. अर्थात ज्या जनावरांचा ऑलरेडी विमा काढलेला आहे, अशी विमा काढलेली जनावरं या नुकसान भरपाईसाठी पात्र असणार नाहीत. मृत अथवा बेपत्ता असलेल्या पशुधनाच्या मालकीची ओळख निश्चित करण्याची जबाबदारी तलाठी आणि पोलीस पाटील यांची राहणार आहे. मृत अथवा बेपत्ता असलेल्या पशुधनाच्या मालकाच्या आधार संलग्नित बँक खात्याच्या तपशील पंचनामा शवविच्छेदन अहवालासह तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जाणार आहेत. याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषाच्या मर्यादेत देण्यात येणारे अर्थसहाय्य राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचे निकष शिथिल करून देण्यात येणारे अतिरिक्त अर्थसहाय्य हे राज्य आपत्ती निवारण निधीमधून भागवण्याची कारवाई संबंधित जिल्हाधिकारी करतील. अर्थात 3 दुधाळ जनावरांची जी काही नुकसान भरपाई
ही एनडीआरएफ मधून दिली जाईल आणि त्याच्यापेक्षा जर जास्त जनावरं असली तर त्याची जी नुकसान भरपाई असेल ती एसडीआरएफ मधून दिली जाणार आहे. तर या मार्गदर्शक सूचनाची खूप मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा होती आणि आता याच मार्गदर्शक सूचनाच्या अधीन राहून जे काही शेळ्या, मेंढ्या, कुकुट पक्षी किंवा जनावरांचे नुकसान झालेले त्यांची नुकसान भरपाई त्या पशुपालकांना मिळण्यासाठी मदत होणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्वाचा असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.